घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने दिलेल्या आदेशानुसार जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलं असलं तरी त्यातील एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगानं पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे। मंगळवारी सोसायट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान फ्लॉवर व्हॅली रस्त्यावरील भले मोठे जाहिरात फलक झुलताना दिसून आले। याबाबतची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित होताच पालिकेनं हा जाहिरात फलक काढण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावली आहे। मुंबईतील घाटकोपर भागातील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागानं शहरातील 14 बेकायदा जाहिरात फलक हटवण्याची कारवाई केली। याशिवाय ठरवून दिलेल्या आकारापेक्षा मोठ्या असलेल्या 32 फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली असून त्याचबरोबर जाहिरात कंपन्यांनी 260 जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केले। असं असलं तरी कंपन्यांनी सादर केलेली प्रमाणपत्र योग्य आहेत की नाही याची खात्री करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती। असं असताना स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलेला एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगानं पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं मंगळवारच्या पावसादरम्यान दिसून आलं। मंगळवारी पावसाला सुरुवात झाली। मंगळवारी दुपारी वाऱ्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील फ्लॉवर व्हॅली परिसरात एक लोखंडी जाहिरात फलक झुलताना आढळून आला। याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली। त्यानंतर ठाणे महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। या जाहिरात फलकांचं स्थैर्यता प्रमाणपत्र संबंधित कंपनीकडे असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली। असं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं जाहिरात फलक आणि जागा मालकाला नोटीस बजावली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे महापालिकेनं जाहिरात फलक हटवण्याची सूचना देखील केली आहे। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणेकरांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या मासुंदा तलावाच्या भोवती रात्री 11 नंतर अक्षरशः गर्दुल्ल्यांचा विळखा पडला असल्याचं समोर आले। त्यामुळे तलावाला उशिरा फेरफटका मारणाऱ्या ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। नागरिकांना स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात फिरता यावं यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून मासुंदा तलावाचं अनेक वेळेला संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात आले। मात्र आता याच तलावाला गर्दुल्ल्यांचा विळखा पडला असल्यानं नागरिकांना या ठिकाणी मासुंदा तलावाभोवती रात्री वावरणारे गर्दुल्ले ही अशिक्षित, असंस्कृत आणि गुन्हेगारी वृत्तीची मंडळी आहेत। ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील ग्लिडसारखी बेकायदा हुक्कर्स पार्लर्स मात्र सुशिक्षित आणि संस्कारी कुटुंबातील तरुण पिढीला उद्ध्वस्त करू पाहत आहेत। या बेकायदेशीर हुक्का पार्लर्सवर देखील कारवाई करण्यास पोलीस आणि पालिका प्रशासनाला भाग पाडावं। हिरानंदानी, राबोडी आदी ठिकाणी असलेल्या गर्दुल्ल्यांचे अड्डे देखील उद्ध्वस्त करावेत अशी मागणी दक्ष ठाणेकर करत आहेत। नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी ट्विट केले, ठाण्याचं हृदय म्हणून ओळखला जाणारा मासुंदा तलावाच गर्दुल्ल्यांनी वेढलेला दिसतो। ठाणे महापालिका आयुक्तांनी या विषयात लक्ष घालून ठाण्याच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या समस्येचं निराकरण करावं, अन्यथा तलावपाळीला भेट देऊन निसर्ग सान्निध्याचा आनंद घेणाऱ्या नागरिकांना या आनंदाला मुकावं लागेल असं ट्विट खासदार नरेश मस्के यांनी केले। जिल्हा शासकीय अर्थात सिव्हिल रुग्णालयात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे। त्यामुळे वर्षभरात तब्बल 3500 शस्त्रक्रिया झाल्या आहेत। रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या तर सर्वांनाच खर्च परवडणारा नसतो, परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय आधारवड ठरत आहे। गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या। यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया सीझर पद्धतीच्या असून त्या खालोखाल डोळे, दंत, अस्थिरोग, कान आणि नाक आदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे। महिन्याला सरासरी 300 ते 350 शस्त्रक्रिया इथे पार पडत आहेत। गेल्या वर्षी जून महिन्यात वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल रुग्णालयाचं स्थलांतर करण्यात आले। मात्र त्यावेळी रुग्णांची आबाळ होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता आरोग्य प्रशासनानं घेतली आहे।
रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत आहेत. काही वेळा या रुग्णांवर लहान आणि मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. जून 2023-24 या वर्षभरात 3500 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक सीझरच्या 2000 शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. शिवाय जनरल सर्जरी 400, स्त्रियांचे विविध आजार 203, सोबतच डोळ्यांच्या 452, दंत 229, अस्थि 238 यासह पोट, कान, नाक आदींच्या शस्त्रक्रियाही पार पडल्यात. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणं ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया सिव्हिलमध्ये होत आहेत. काही वेळेला महात्मा ज्योतिबा फुले या जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात. दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया पार पडत असल्याची माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. गुजरातमधील एका रुग्णावर सिव्हिल रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आलेत. 6 महिन्यांपूर्वी गरीब कुटुंबातील एका 2 वर्षाच्या मुलीला जन्मतः मोतीबिंदू झाला होता. तर 1 महिन्यांपूर्वी अमिबियामुळे यकृतावर 8 फोड आलेल्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रथमच दोन्ही डोळ्यांची अवघड शस्त्रक्रिया करून या मुलीला दृष्टी दिली. डोंबिवली MIDC परिसरातील केमिकल कंपन्यांमध्ये सुरू असलेलं आगीच्या निस्फोटांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. येथील अमुदान या केमिकल कंपनीत मोठ्या स्फोटाची घटना घडून काही दिवस उलटत नाहीत तोच आज सकाळी या परिसरात पुन्हा एका केमिकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवली MIDC फेज 2 मधील ज्या अमुदान कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडली होती त्याच फेज 2 मधील इंडोअमाइन या केमिकल कंपनीत आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आगीची घटना समोर आली. कंपनीत लागलेले आगीचे लोळ दूरपर्यंत दिसून येत होते. त्यामुळे आज सकाळी पुन्हा डोंबिवलीकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान हजर झाले. ही आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली. ही आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यात किती नुकसान झालं याची अद्याप माहिती मात्र मिळू शकली नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वसंत विहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे एका 27 मजली इमारतीतील सदनिकेत अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीतून कुटुंबियांना वाचवताना 47 वर्षीय अरुण केडिया यांचा मृत्यू झालाय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. अरुण यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते. तुळशीधाम येथे निळकंठ पाम्स ही 27 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर अरुण केडिया हे त्यांचे वडील नाथमल
वय वर्ष 71, पत्नी अनिशा वय वर्ष 43, मुलगी अनन्या वय वर्ष 17 आणि मुलगा अविनाश वय वर्ष 12 यांच्यासोबत वास्तव्यास होते. बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सदनिकेस अचानक आग लागली. या आगीनंतर अरुण यांनी त्यांच्या कुटुंबियांना सदनिकेतून बाहेर काढलं, परंतु ते बाहेर पडू शकले नाहीत. या घटनेची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथकं घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इतर रहिवासी देखील इमारतीखाली आले होते. पथक सदनिकेत गेले असता अरुण हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पथकांनी या सदनिकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.